दिवाळी फराळाचे सगळे शूट्स झाले, म्हटलं आता घरच्या दिवाळीची तयारी करूयात। पण मला कमेंट्स यायला लागल्या की ताई अगं तू सांगतेस खरं की मध्यम गरम तेल असू दे, कडकडीत गरम असू दे, तेल तापलं हे आम्हाला कळतं, पण ते ओळखायचं कसं? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशा शंका असतील। मग म्हटलं जरा आपली दिवाळीची तयारी बाजूला ठेवू आणि तुमच्यासोबत काही तळणीच्या टिप्स शेअर करू। म्हणजेच सरिताज किचनमध्ये आज आपण दिवाळी फराळाच्या तळणीच्या टिप्स बघतोय। कारण कुठलाही पदार्थ करत असताना तो आपण तळतो कसा यावर त्याचं टिकणं, त्याचं खुसखुशीत होणं, त्याचं कुरकुरीत होणं अवलंबून असतं। त्यामुळेच दिवाळीतला प्रत्येक पदार्थ तळत असताना तेल कसं तापलेलं असावं, ते ओळखायचं कसं, तो पदार्थ तळायचा कसा, कोणकोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत। त्यामुळं तुमच्या सगळ्या शंका दूर होणार आहेत, तुमचा फराळ बिघडणार नाही आणि तुमच्या सगळ्यांची दिवाळी खुसखुशीत होईल। त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पहिला मुद्दा, तेल तापलंय हे ओळखायचं कसं आणि तेल तापण्याचे नक्की किती प्रकार आहेत? तर असे 5 प्रकार आहेत। कोमट तेल, हलकं गरम तेल, मध्यम गरम तेल, कडकडीत गरम तेल आणि असं धूर निघेपर्यंत तापलेलं तेल। तर हे 5ही प्रकार आपण शक्यतो दिवाळी फराळ करताना वापरतो। तर कोमट तेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ते तापायला ठेवलं की अगदी अर्ध्या 1 मिनिटामध्येच कोमट होतं। ते कोमट तेल शक्यतो आपण ते मोहन वगैरे द्यायला वापरतो काही पदार्थांना। दुसरं आहे हलकं गरम तेल, हे आपण अशा नाजूक पदार्थ तळण्यासाठी वापरतो। हलकं गरम तेल कसं ओळखायचं? तेल गरम झालं की पिठाचा गोळा टाकला की तो तळाशीच बसतो, हलके त्याला बबल्स येतात, एक 5 ते 6 सेकंदांनी वर येतो, तेव्हा समजायचं आपलं तेल हलकं गरम तापलेलं आहे। तिसरा प्रकार म्हणजे मध्यम गरम तेल, हे आपण दिवाळीच्या फराळांमधल्या जवळपास 80 ते 90% पदार्थांसाठी वापरतो। मध्यम गरम तेल कसं ओळखायचं? तेलामध्ये पिठाचा गोळा टाकला की बबल्स येऊन थोडासा पॉज घेऊन एखाद सेकंदात वर येतो, तेव्हा समजायचं की तेल मध्यम गरम झालेलं आहे। कडकडीत गरम तेल चौथा प्रकार। कडकडीत गरम तेल म्हणजे पिठाचा गोळा टाकला की कुठलाही पॉज न घेता पापणी लावण्याच्या आत तो पटकन वर येतो, तेव्हा समजायचं तेल कडकडीत गरम झालंय। आणि 5वा आहे धूर निघेपर्यंत गरम करणं, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ टाकला की तो करपतो आणि त्याच्यातून असा धूर निघतो। हे शक्यतो आपण मोहन देण्यासाठी अशा पद्धतीने तेल गरम करतो। तर हे झाले तेल तापण्याचे प्रकार। आता कुठला पदार्थ तळताना तेल कसं असावं, कोणती काळजी घ्यायची ते बघूयात। आता या टिप्स तर मी तुम्हाला सांगणारच आहे कुठल्या पदार्थाला कसं तेल असावं, पण अजून प्रश्न असा विचारला जातो की रोजच्या तळणीसाठी, रोजच्या भाज्यांसाठी किंवा कुठल्याही दिवाळीच्या फराळासाठी तळणीसाठी तेल कोणतं चांगलं? तर आपल्या आहारशास्त्रानुसार करडईच्या तेलामध्ये फॅट्स कमी असतात आणि त्यातही जर लाकडी घाण्यावर काढलेलं करडईचं तेल असेल तर त्याला कोणतीही उष्णता दिलेली नसते। त्यामुळे करडईचं तेल आहारशास्त्रामध्ये उत्तम सांगितलेलं आहे तळणीसाठी आणि रोजच्या भाजीसाठी शेंगदाण्याचं तेल उत्तम सांगितलेलं आहे। सरिताज किचनमध्ये आपण कोणतीही उष्णता न देता, केमिकल्सचा वापर न करता लाकडी घाण्याची शुद्ध तेलं तयार करतो। तुम्हाला जर ही तेलं घ्यायची असतील, यावेळची दिवाळी तुम्हाला आरोग्यदायी करायची असतील तर ही तेलं तुम्ही सरिताज किचनमधून ऑर्डर करू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पहिला पदार्थ शंकरपाळी। आता शंकरपाळी करत असताना तेल मध्यम गरम असावं। तेल मध्यम गरम झालं की शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आणि गॅस कमी आणि मध्यम करत करत आपल्याला अशी गोल गोल फिरवत तळून घ्यायची। हलक्या तांबूस रंगावर तळून झाली की शंकरपाळी तेलामधनं बाहेर काढायची, तेव्हा ती आतपर्यंत छान अशी तळली जाते। गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर ती वरचेवर करपते। आता आधी सांगितल्याप्रमाणे तेल जर कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते। त्यामुळं आपल्याला शंकरपाळीसाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय। पण जरी तेल आपण व्यवस्थित गरम केलं आणि तळताना मात्र प्रमाणापेक्षा जास्त शंकरपाळी तळायला सोडली तरी सुद्धा तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळी तेलामध्ये विरघळते। त्यामुळं थोडीशी जागा राखूनच शंकरपाळी तळायला घ्या। आता दुसरा पदार्थ आहे चिरोटे किंवा हलके चिरोटे। कुठल्याही प्रकारचे चिरोटे करा, पाकातले चिरोटे किंवा पिठी साखरेतले। चिरोटे हा एक असा प्रकार आहे जो खरं तर शंकरपाळीमध्येच मोडतो, म्हणजे बऱ्यापैकी तेच सगळं साहित्य असतं जे आपण शंकरपाळीला वापरतो, फक्त याच्यामध्ये तुपाचं मोहन थोडंसं कमी असतं। चिरोटे तळताना सुद्धा तुम्हाला अगदी तीच काळजी घ्यायची जी तुम्ही शंकरपाळी तळताना केलेली आहे।
तेल मध्यम गरम असावं, गॅस सुद्धा आपल्याला कमी आणि मध्यम करत करत चिरोटे हलक्या रंगावर तळून घ्यायचे। आता तिसरा पदार्थ, दिवाळीच्या पदार्थांमधला सगळ्यात सोपा पण जास्त वेळ खाणारा पदार्थ, तो म्हणजे करंजी। तर करंजी सुद्धा आपण रव्याची करतो, मैद्याची करतो, त्यामध्ये सुद्धा तेलाचं किंवा तुपाचं मोहन असतं, पण करंजीचं जे आवरण असतं ते एकदम पातळ असतं, त्यामुळे करंजी तळताना आपल्याला फार असा वेळ घेत नाही। तर करंजी तळताना तेल मध्यम गरम असावं, तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये करंजी तळायला सोडायची। इथं सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त करंजी टाकू नका, नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि करंजी तेल शोषून घेते किंवा मऊ पडून तेलकट सुद्धा होते। तर करंजी तेलामध्ये सोडली की गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, थोडीशी सेट होऊन द्यायची आणि मग करंजी उलटून अशी हलक्या तांबूस रंगावर तळायची। करंजी तळताना गॅस आपल्याला खूप मोठाही ठेवायचा नाही किंवा खूप मध्यम नाही, कमी आचेवरच करंजी तळायची, म्हणजे ती छान तळली जाते। करंजीमध्ये सुद्धा दोन प्रकारे करंजी तळू शकतो। एक तर जर तुम्हाला अशी मऊ खुसखुशीत करंजी पाहिजे तर ती अशी हलक्या बदामी रंगावर तळून घ्या, आणि जर तुम्हाला अशी चांगली खुटखुटीत खूप दिवस तशीच राहणारी करंजी पाहिजे तर तुम्ही थोडीशी जास्त तळा, म्हणजे हलक्या तांबूस रंगावर तळा, म्हणजे करंजी खूप जास्त दिवस तशीच छान खुटखुटीत राहते। आता चौथा आणि पाचवा पदार्थ, गुलाबजामुन आणि अनारसे। तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की काही पदार्थ तळण्यासाठी तेल हलकं गरम लागतं, म्हणजेच ते पिठाचा गोळा टाकला की गोळा तळाशीच असतो, त्याला हलके बबल्स येऊन एक 5 सेकंदामध्ये तो वर येतो, म्हणजे तेल हलकं गरम आहे। जे पदार्थ असे खूप नाजूक असतात, हलके असतात, त्याच्यासाठी असं तेल असावं। म्हणजेच अनारसे जे फर्मेंट झाल्यामुळे खूप नाजूक हलकं फुलकं झालेलं असतं, आणि गुलाबजामुन ज्यामध्ये आपण सोडाचा वापर करतो त्यामुळे ते हलकं फुलकं असतं, अशासाठी आपल्याला हलकं गरम तेल पाहिजे। अनारसे तळताना शक्यतो असा खोलगट तवा घ्यायचा, त्यामध्ये तूप किंवा तेल जे तुम्हाला घ्यायचे ते घ्या। हलकं गरम झालं की एक एक अनारसा झाऱ्यावर घेऊन तळून घ्यायचा, म्हणजे खूप जास्त खसखस सुटून जास्त तेल खराब होणार नाही। जसं लागेल तसं तेल किंवा तूप वाढवू शकता। या उलट जर तुम्हाला गुलाबजामुन तळायचे तर अशी खोलगट गोल तळाची कढई घ्या, यामुळे काय होतं, गुलाबजामुन असे खाली बसत नाहीत, त्याचा आकार अगदी गोल गरगरीत राहतो। तुम्ही पसरट पॅन घेतला तर गुलाबजामुन असे बसतात आणि त्याचा आकार चपटा होतो। गुलाबजामुन तळत असताना आपल्याला गॅस कमी आणि मध्यम करत करत असे गोल गोल फिरवत तळायचे, म्हणजे ते एकसारख्या रंगावर तळले जातात। अशा पद्धतीने तुम्ही हलक्या गरम तेलामध्ये अनारसे आणि गुलाबजामुन तळा। फक्त अगदीच तुम्हाला वाटलं की तेलाचं तापमान कमी होतंय तर गॅस थोडासा मध्यम करू शकता। आता सहावा पदार्थ आहे शेव। तर यासाठी आपल्याला हलकं गरम तेल नकोय, मध्यम गरम तेल नकोय, आपल्याला चांगलं कडकडीत म्हणजेच असं चांगलं ताव असलेलं तेल लागतं। याचं कारण मी पुढे सांगेनच। तर शेव करत असताना शक्यतो असा पसरट पॅन वापरा, म्हणजे काय आपल्याला व्यवस्थित त्याचा असा घाना टाकता येतो, आणि तेलाचा सुद्धा उंची अशी साधारण 1-2 इंच उंची ठेवली पाहिजे, म्हणजे मग कमी तेलामध्ये आपण व्यवस्थित शेव तळू शकतो। शेवेचा घाना सोडत असताना आपल्याला खूप जास्त थर लावायचे नाहीत, अगदी 1-2 वेळा फिरवून घ्या, तेवढाच पातळ घाना काढा। जर आपण खूप जास्त जाड असा त्याचा चोंगा केला, त्याला चोंगा सुद्धा म्हणतात, तर त्याच्यामध्ये तेल भरतं, शेव आतपर्यंत तळली जात नाही आणि ती कच्ची राहू शकते किंवा मऊ पडू शकते। आता शेव तळत असताना तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं। शेव म्हणजे पिठाचा गोळा टाकला की अगदी पटकन वर येतो, पण तो करपत नाही, याचा अर्थ तेल कडकडीत गरम झालंय। तेलाला चांगला ताव आला की शेव सोडायला घेतली की गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि मग आपल्याला शेवेचा घाणा टाकायचा। याचं कारण सांगते, शेवेच्या पिठामध्ये खूप जास्त पाणी असतं, म्हणजे ते पीठ थोडंसं पातळ असतं, त्या पाण्याच्या तापमानामुळे तेल थंड होण्याची शक्यता असते। त्यामुळे तेल हवं तसं गरम करून घ्या, आणि गॅस मोठा करून जर आपण घाणा सोडला तर गॅस मोठा असल्यामुळे ते तेल पटकन थंड होत नाही आणि शेव व्यवस्थित तळली जाते। जर तुम्ही गॅस कमी ठेवला तर शेवेमधल्या पाण्यामुळे तेलाचं तापमान पटकन कमी होतं आणि मग हवी तशी उष्णता न मिळाल्यामुळे शेव अशी तळाला जाऊन अशी बसते आणि नीट तळली जात नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचे। घाणा सोडला की गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे, वरचे बबल्स कमी झाले की शेव उलटायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवर तळून घ्यायची। आता सातवा पदार्थ, मोतीचूरचे लाडू किंवा बुंदीचे लाडू करताना बुंदी किंवा मोतीचूरचे जी बुंदी असते ती कशी तळायची। तर इथं सुद्धा आपल्याला शेव करताना जी काळजी घेतो तीच काळजी घ्यायची, कारण याचं पीठ सुद्धा शेवेचं पीठ असतं त्याहून पातळ असतं,
त्यामुळं तेल अगदी त्या पाण्यामुळे पटकन थंड होण्याची शक्यता असते। त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला शक्यतो पॅनचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला झाऱ्या आपटताना व्यवस्थित असा सेंटर धरून आपटता येतो, कारण आकारमान मोठं असतं। इथं सुद्धा आपल्याला तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे, कडकडीत तापवायचं। झाऱ्यावर धरला किंवा बुंदी पाडताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे काय होतं, आणि थोडीशी उंचावरनं बुंदी पाडायची, म्हणजे काय होतं, तो पिठाचा गोळा तेलात पडला की त्याला पटकन उष्णता मिळते आणि तो छान गोल आकार धरतो आणि कडेला जाऊन बसतो। अशा पद्धतीने बुंदी टाकली की गॅस कमी करायचा आणि लगेच बुंदी काढून घ्यायची, कारण मोतीचूर लाडू किंवा बुंदीच्या लाडूची बुंदी कुरकुरीत करायची नाही। जर ती कुरकुरीत केली तर तिचं आवरण थोडंसं कडक होतं, कुरकुरीत होतं आणि त्याच्यामध्ये तो पाक नीट शोषला जात नाही। त्यामुळं गॅस मोठा ठेवायचा, बुंदी पाडायची, बुंदी पाडली की गॅस कमी करायचा आणि लगेच बुंदी बाहेर काढायची, म्हणजे मग ती मऊसूत राहते, अशी थोडी खुसखुशीत होते आणि पाक शोषून घेते। आता 8वा पदार्थ, सगळ्यात जास्त महत्त्वाचा पदार्थ, चकली। तर चकली तळताना आपल्यात सगळ्यात जास्त काय पाहिजे तर ते पेशन्स, कारण चकलीची तार जी असते ती थोडीशी जाड असते, त्यामुळे चकली आतपर्यंत तळायला वेळ घेते, त्यामुळे आपल्यामध्ये पेशन्स असले पाहिजेत। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे पाहिजे। आता चकली तळताना तेल मध्यम गरम असावं किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त गरम असेल तरी सुद्धा चालेल। चकली सुद्धा तुम्ही पॅनमध्ये तळू शकता, कढईमध्ये तळू शकता, जसं तुम्हाला हवं तसं। तर तेल मध्यम गरम झालं की आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे, कमी करायचा नाही, आणि चकली तेलामध्ये सोडायची। चकली तेलामध्ये सोडताना सुद्धा आपल्याला एका चकलीची जागा राखून मगच चकली तेलामध्ये सोडायची। समजा जर त्याच्यात 5 चकल्या बसतायत तर 4च चकल्या तळायला घ्या, कारण चकलीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे तेल पटकन थंड होण्याची शक्यता असते। त्यामुळे चकली तळताना तेल मध्यम गरम करायचं, गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, कमी पण करायचा नाही किंवा मोठा पण करायचा नाही, आणि चकली तेलामध्ये तळायला सोडायची। चकलीमधलं पाणी सुरुवातीला जास्त असल्यामुळे खूप जास्त बुडबुडे येतात, साधारण 1 ते 1.5 मिनिटांनी बुडबुडे थोडे कमी झाले आणि चकली थोडीशी सेट झाली, तिने आकार धरला की चकली उलटायची आणि संपूर्णपणे मध्यम गॅसवरच तळायची, कमी करायचं नाही। जर तुम्ही गॅस कमी केला तर मात्र चकली अशी खूप जास्त तळायला वेळ घेते, त्यामुळे ती तेल जास्त शोषून घेते आणि मऊ पडते किंवा खूप जास्त तेलकट होते। चकली समजा तुम्ही तळायला टाकली, उलटून घेतली, चकली तळत आली म्हणजे संपूर्ण तळली आहे याचा अर्थ म्हणजे चकलीमधलं पाणी कमी झालेलं आहे। त्यावेळी काय होतं, तिच्यावरचे बबल्स कमी होतात, चकली संथ होते आणि मग ती आपल्याला बाहेर काढायची। त्यापेक्षा जास्त ठेवू नका, नाहीतर ती करपून कडक होऊ शकते। तर अशा पद्धतीने आपल्याला चकली तळताना काळजी घ्यायची। गॅस मध्यम असावा, तेल सुद्धा मध्यम तापलेलं असावं, 1-1.5 मिनिटाने चकली उलटायची, बबल्स कमी झाले, चकली संथ वाटली की काढून घ्यायची। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की चकली मऊ पडू नये, तुम्हाला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये, तर शक्यतो छोट्या छोट्या चकल्या करा, ती तळायला जास्त वेळ घेत नाही आणि त्यामुळे मऊ पडण्याची शक्यता राहत नाही। आणि समजा चुकून एखादा चकलीचा घाना मऊ झालाच तर तो इतर चकल्यांमध्ये मिसळू नका, नाहीतर मग त्या मऊ चकल्याच्या मॉइश्चरमुळे बाकीची चकली किंवा आजूबाजूची चकली सुद्धा मऊ पडू शकते। आता 9वी टीप, चिवडा। चिवडा करत असताना जर तुम्ही पातळ पोह्यांचा चिवडा करताय तर त्याला पोहे भाजून घेता, किंवा जर तुम्ही साध्या चुरमुऱ्यांचा चिवडा करताय, भाजक्या पोह्यांचा चिवडा करताय, तर त्याला आपण असाच्या असा ते पोहे तसेच वापरतो आणि इतर पदार्थ आपण तळून घेतो। आणि इतर पदार्थ तळत असताना सुद्धा ते छान कुरकुरीत तळले गेले पाहिजेत, म्हणजे काय होतं की त्या पदार्थांमधलं मॉइश्चर पूर्ण निघून जातं आणि त्यामुळे चिवडा लवकर मऊ पडत नाही। उदाहरणार्थ शेंगदाणे तळताय किंवा तुम्ही कढीपत्ता तळताय, शक्यतो कढीपत्ता, मिरची, लसूण तळताना मात्र आपल्याला ही काळजी घ्यायची। त्यामुळे ते पदार्थ तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्या। तेल मध्यम गरम झालं की गॅस कमी करायचा आणि एक पदार्थ छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे चिवडा जास्त दिवस कुरकुरीत तसाच राहतो। आता हे झालं साधे चिवड्याचे प्रकार, ज्याच्यात आपण पोहे तसेच वापरतो। पण जर तुम्ही मक्याचा चिवडा करताय किंवा जर तुम्ही दगडी पोह्यांचा चिवडा करताय, ज्यामध्ये आपल्याला ते पोहे सुद्धा तळून घ्यावे लागतात, यासाठी ते पोहे तळण्यासाठी मग मक्याचे पोहे असो किंवा दगडी पोहे, तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं। तेल कडकडीत तापलं असेल तर ते पोहे अगदी हलके असतात, पटकन तळून वर येतात आणि फार तेल शोषून घेत नाहीत, त्यामुळे तेल कडकडीत तापवायचं। असं त्याला सुद्धा ना खोलगट एखादी कढई घ्यायची,
एखादी जाळी घ्यायची, बारीक आपली गाळणी असते ना, पुरण्याची जाळी कशी असते तशी हँडलची जाळी असते, त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि पटकन बाहेर काढायचं, म्हणजे तेलही जास्त शोषून घेत नाहीत आणि व्यवस्थित तळले जातात. पण जर तेल मध्यम गरम असेल तर मक्याचा चिवडा आहे तो एकतर पटकन तळला जात नाही, कडक होतो आणि खूप जास्त असा वरून तेलकट होतो आणि दाताला असा कचकच लागतो. आणि भाजके पोहे, जर दगडी पोहे तुम्ही वापरताय, मध्यम गरम तेल असेल ना तर तो सुद्धा खूप जास्त तेल शोषून घेतो. अशा प्रकारे आपल्याला चिवडा तळताना काळजी घ्यायची. आता 10वी टीप आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, सगळ्यांच्या कामाची टीप. दिवाळीचे पदार्थ करत असू किंवा आपण कुठलेही पदार्थ करत असू, सरिताज किचनमध्ये तुम्हाला अगदी तंतोतंत प्रमाण दिलं जातं, त्याचं व्यवस्थित टायमिंग दिलं जातं, एक अंदाज सांगितला जातो. त्यामुळं तो पदार्थ करताना सहसा चुकत नाही. त्यामुळं दिवाळीचे फराळ करायचे असतील किंवा कुठलाही पदार्थ करायचा असेल तर सरिताज किचनचे व्हिडिओज नक्की फॉलो करा. तुम्ही 100% सक्सेसफुल होणार. आणि हे दिवाळीचे फराळाचे पदार्थ करत असताना जर तो चुकलाच तर काय करायचं याच्यावर सुद्धा सोल्युशन सांगितलं जातं. तरीही झालीच काही गडबड तर हक्काने मला कमेंट्स करून विचारू शकता. मी जर मोकळी असेल, थोडंसं त्यावेळी मला वेळ मिळाला तर नक्कीच जितक्या शक्य होईल तितक्या लवकर रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने इथं मी तुमच्यासोबत या सगळ्या टिप्स शेअर केल्या. अशा मी वरचेवर टिप्स शेअर करतच असते, त्या तुमच्या कामी येतातच. या टिप्सपैकी कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या संपूर्ण सोसायटीच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सगळ्यांची दिवाळी छान खुसखुशीत होईल आणि तुम्हाला सुद्धा छान छान फराळाचं खायला मिळेल. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.